काय चालू आहे? पित्याचा शेर आणलेला आहे. पाऊण तास मैत्रिणीवर गप्पा मारल्या. दादू फोन लॅपटॉप. चिरंजीवी पण कामाला सुरुवात केली आहे. आजी आलेले आहेत मला विचारायला. लक्ष्मी नमो. 3 रकवालदार पण कुठे गायब आहेत सध्या तरी. गोकर्णाला आज एक पण फुल नाहीये. या कुंडीमध्ये एक फुल आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आता आणि मी अगोदर स्वयंपाक करत आहे. स्वयंपाकामध्ये मी बनवलेली आहे तोंडल्याची भाजी, इथं शिजत आलेली आहे. आणि आता बनवणार आहे चवळ्याची भाजी. चवळ्याच्या भाजीमध्ये लसूण नाही घालणार मी, तर कोणाजीने काल ही लसणाची पात आणलेली आहे, ही वाटून टाकणार आहे चवळ्याच्या भाजीमध्ये. मिरची आणि लसणाची पात. बघू आज कशी बनती भाजी. दरवेळेस तर लसूण टाकते भाजीला मिरचीवर वाटून, पण आज लसणाची पात घालणार आहे. बघू कशी बनती आहे. लसणाची चटणी करायची होती ना, पातीची. पात कमी ना फंडजी, एवढीशी कशी चटणी करायची. त्याला काय होतं याच्यामध्ये घालते ना भाजीमध्ये, छान लागेल चवीला. भाजी. आणि आज दोन्ही चिरंजीव घरीच आहेत, आतापर्यंत झोपलेलेच आहेत. आज दोघांना मनाला तर सुट्टी आहे, दादूचं काहीतरी गेस्ट लेक्चर आहे, तर म्हणलं मी नाही जाणार. म्हणलं ठीक आहे. यामुळे मी आज उशिरा उठलेली आहे आणि आता अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते. अरे सुंदर नंद. आज आमच्या दूधवाल्याने ना 2.5 लिटर दूध दिलेलं आहे, चक्क 2.5 लिटर. आणि ते दरवाजाला टांगून गेलेला. तर त्याला मला फोन करून सांगावं लागेल की बाबा रे दूध जरा व्यवस्थित ठेवायचा. आज मी दरवाजा उघडला लवकर, तर त्याला ते वरती दरवाजा लटकून गेलेला आहे. आणि टेरेसवरती मी थोडा वेळ जाईल, पण अगोदर स्वयंपाक बनवते, कोणीचा डब्बा द्यायचे. कावळे मामा का ओरडते तुम्ही? बसला गप्प आता. खाली जी आराम से प्यार से. कोंडजी भाजी बघा कशी झाली. तुम्ही आणलेली लसूण पात याच्यामध्ये घातलेली आहे, बघा चवीला कशी आहे. लसणाच्या पातीचा फ्लेवर येतोय का? ठीक आहे. आवजो पंडजी. आमच्या आईनं खीर बनवलंय, कारण आज आमच्या दूधवाल्यांनी 2.5 लिटर दूध दिलं. 2.5 लिटर दुधाचं करायचं काय, म्हणून मी 1 लिटर दुधाची खीर बनवली आहे या डेचकीमध्ये. डेचकी. आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आज दुधाचा महापूर आहे आमच्या घरामध्ये. हो. आता खीर जवळजवळ शिजत आलेली आहे, त्याच्यामध्ये इलायची कुटून टाकते. आणि आता मी टेरेसवर जाऊन येते, पक्ष्यांना थोडंसं धान्य ठेवून येते. अरे 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 ये मजा. आणि ही केशर आहे, छॅप्रॉन. देवाला नैवेद्य दाखवते खिरीचा आल्यानंतर टेरेसवरून. मस्त खमंग वास येतो केशरमुळे खिरीला, आणि कलर पण येतो. खीर शिजती आहे तोपर्यंत मी टेरेसवरती जाऊन येते, पक्ष्यांसाठी पाणी ठेवून येते. पेंट दिल्यापासून आमचं टेरेस खूप सुंदर दिसत आहे. वरती निळ आकाश आणि खाली निळसर टेरेस. चला तर बाबा, खूप ऊन लागायला सुरुवात झालेली आहे आणि आज मला उशीर झाला. आज व्यायाम नाही केला, प्राणायाम नाही केलं, उशीर झाल्यामुळं. चल, हे एक काम झालेलं आहे. आता खीर सुद्धा शिजलेली चांगली. आता गॅस बंद करते. देवासाठी मी खीर सुद्धा थंड व्हायला ठेवलेली आहे वाटीमध्ये. ही वाटी श्रीकृष्णासाठी आहे आणि ही वाटी माझ्या गौराईसाठी. आज गुरुवार आहे, गुरुवार किंवा शुक्रवारी मी गौरी मातेची पूजा करत असते. माझ्या गौराया समोरच आहेत हॉलमध्ये, त्याच्यामुळे मला पूजा करता येते. काही काही लोक म्हणजे वरती ठेवतात, मग त्यांना पूजा नाही करता येत. माझ्या समोरच असल्यामुळे प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी मी पूजा करत असते. तर आता खाली जाऊन येते, पूजेसाठी काही फुलं मिळतात का बघते. हा कावळा 8:30 वाजता इथं बसलेला आहे, अजून याच ठिकाणी आहे. याला काय झालं काय माहिती. चला ही टोपली घेते, काय फुलं मिळतात का बघते खाली. या कुंडीमध्ये एक फुल आहे, एक मिळालं. आणि इथं वरती पण आहेत फुलं, थोडेसे सुकलेले आहेत उन्हामुळे. इथं एक आहे. गोकर्णाला आज एक पण फुल नाहीये. एवढी फुलं मिळाली आहेत पूजेसाठी, ठीक आहेत. अरे कबूतर खाली कसं आलं. अरे याला काय झालं काय माहिती. चालतोय खाली. 3 रखवालदार पण कुठं गायब आहेत सध्या तरी. चला पूजा करून घेते पटकन, नंतर मग जेवण करते.
चला तर अगोदर माझ्या श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करते. मातेला धूप खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे मी धूप दाखवत आहे. धूप दीप दर्शयामी, धूप दीप दर्शयामी, स्वाहा समानाय स्वाहा, नैवेद्यं समर्पयामी. ओम विष्णुप्रियाय नमः. देवपूजा झाल्यानंतर मी आता जेवण करत आहे. चिरंजीव पण येत आहे जेवण करायला. पण आणि आज स्वादिष्ट जेवण आहे खीर. मडा आज चड्डीवरच आहे, त्याच्यामुळे इथे माझ्या शेजारी बसत नाहीये. आणि दादू येत आहे. How dare तुम्ही पण या you. जेवण करायला. आज जेवणामध्ये बघा खीर आहे, तोंडल्याची भाजी, चवळीची भाजी, भाकरी आहे आणि चिरंजीवसाठी चपात्या आहेत. तुम्ही पण या पौष्टिक जेवण करायला. पौष्टिक आणि स्वादिष्ट. हा. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि मी थोडं आराम करते म्हणजे काय, फोन घेऊन बसते. आज कामाचं एवढं काही टेन्शन नाही. चिरंजीव घरीच आहेत, ती थोडी मदत करतील, त्यामुळे आज रिलॅक्स आहे मी. आता मस्त थोडा वेळ फोन चालवते. आजी आलेले आहेत मला विचारायला. जेवण झालं? नाश्ता केला मागायची. अच्छा बसा. मी आज टेरेसवरती गेले नाही, म्हणजे उशिरा गेले पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला. आजी येत असतात लवकर आणि मी पण जाते. पण आज भेट नाही झाली आजीची माझ्या. आजी विचारतायत मला. बसा. आता जेवण झालं, बसले तर बसलाच माझ्या सगळे फोन घेऊन बसलेले. सरा सरा अच्छा मी कडे लावून आले. हा हा वरती भीती आहे ना. हा भीती वाटते. म्हणून मग ते कडे लावली. म्हणजे मी करायला नका नाही आलं सकाळी. आहो मला आज उशीर झाला, उशिरा उठले. मग पूजा वगैरे करायची होती ना, उशीर झाला. मग काय चहा बनव. मी आता नाश्ता केला. हा बस खाली आम्ही. दरवाजा उघडाचा आहे ना आजीचा. चालले नाही, काळजी वाटते. बरोबर आहे. मग आपल्या जीवावर बाकीचं. हा नाही बरोबर आहे की. वरती कोण नसतं पण ना. कोणीच नसतं. बरं या. अगं स्कूल से कौन सी स्कूल जाती है? हाँ कहाँ पर है? चला तर मग 1 तास आराम केलेला आहे. चक्क 1 तास मोबाईल बघितला मी. अरे दूध आटून गेलं सगळं. हे रात्रीचं दूध आहे. संजीवानी पण कामाला सुरुवात केलेली आहे. मनाचं काम आहे बेडशीट बदलणे. 1 वाजता तू एक झोप खाल्ली रे बाळा जेवण करून. तुम्हाला काम ऐसा आराम है. हा काय तरी आहे तू दादा तिकडं जिथं होते तिथं. अरे मी तर इथे बसलेले बाळा हॉलमध्ये येऊन, आणि तिकडं बेडरूम मध्ये झोप घेतली तू एक. लगो काम को. दादू दादू उठा. आता याला झोप यायला लागली. डोळे बघा कसे झाले. उठा आवरून घ्या, काम करा. अच्छे से लगा लो बेडशीट, अच्छे से. मी आता भांडी घासून घेते. सकाळी मी आधी भांडी घासली आहेत. ही तर जेवणानंतरची भांडी आहेत. ऐसा तो है, दिन में 4 बार बर्तन धोने पड़ते हैं मुझे. बताइयो कैसे. बताइए कैसे. सवेरे हम्म. चपाती सब्जी बनाने के बाद वो कढ़ाई, ये चकला, बेलन, फिर दोपहर बाद में खाना खाने के बाद वो मतलब अभी. हाँ किचन ओट्यावरचं माझं सगळं काम झालेलं आहे आणि किचन ओटा आता चकाचक चमकत आहे. आणि दादू आता झाडू मारत आहे. हाँ जी अच्छे से झाडू मार लो बेटा. मनाने आत्ता बेडशीट बदललेलं ते काढलं, पुन्हा एकदा आत्ता हे टाकलेलं आहे. दुपारी 3 वाजताचं आमच्या घरातलं दृश्य बघा. दादू फोन, लॅपटॉप चालू, मना फोनवरती आहे. माझी मशीन कपडे धुत आहे आणि मी आता श्रीरामचरितमानस वाचणार आहे. श्रीरामचंद्र कृपालु भज मन, विदा की ये सिर नाय सिदाए, प्रभु गुण कहत सुनत घर आए, एहि गिरी सिय समेत 2 भाई, बसहि विपिन सुर मुनी सुखदाई. 1 तासभर श्रीरामचरितमानस वाचलं. त्याच्यानंतर 1 तास मैत्रिणीबरोबर गप्पा मारल्या आणि आता वाजल्यात सायंकाळचे 6. आज पण मला 2-3 ठिकाणी हळदी कुंकूला जायचं आहे, त्याच्यामुळे मी आता लवकर स्वयंपाक बनवत आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे शेवग्याची शेंग, दुधी भोपळ्याची भाजी आणि भाकरी.
स्वयंपाक झालेला आहे माझा सगळा. माझ्यावर झाकते आता, पटकन आवरते आणि निघते. कुठं चालली? मी हळदी कुंकाला चाललेली आहे आता आणि मला जवळजवळ 1 तास लागेल कदाचित. आत्ता वाजलेले आहे 7:45. 9:45 वाजेपर्यंत मी, तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या. भूक लागली तर पप्पा पण येतील. ठीक आहे? ठीक आहे. आती को बेटा जाके. माधुरीनं घर खूप सुंदर सजवलेलं आहे. वा वा, खूप सुंदर घर सजवलेलं आहे तू. मग गार्गी कशीच बाळा? येस, ओळखलंच नाही पहिल्यांदा बरं का. माधुरीने हा पितळेचा शेर आणलेला आहे, खूप सुंदर आहे. आणि ही आरीवर्क पण करते ना ग? हा, खूप छान आहे आरीवर्क डिझाईन, खूप सुंदर आहे. ही आहे माधुरी, आमच्या मामाची मुलगी. तर हिच्याकडे आज हळदी कुंकू होतं, मी आलेली आहे. तिने घर खूप छान सजवलेलं आहे आणि स्वतः पण खूप छान सजलेली आहे. गार्गी पण छान दिसत आहे. गार्गी पण अरे वा. गार्गी हे घे बाळा, सगळ्यांना दे चॉकलेट. माधुरी येऊ का मी? आता मी आणि भाभी चव्हाण त्यांच्या घरी आलेलो आहोत हळदी कुंकाला. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. आणि खूप सुंदर दिसता आहात तुम्ही. थँक्यू. पोरांचं हा. योगेश काय करतोय? हा, कुठला? रोबोटिक. अरे वा, छान. सुरुजला मिळाल जॉब? जॉब 7 महिने केला. हा MBA ला ऍडमिशन घ्यायची. हा, चांगले चांगले करतात काहीतरी मुलं चांगले. 7 महिने केला. भाभी मी आलेलो था. भाभी खाना बन गया? खाना बनाना है अभी जाके. हाँ, आज लेट हो गया. बहुत लेट हो गया. चला येऊ का? मी आलेली आहे घरी. फोंडूजी बसले ती माझी वाट बघत. म्हणजे फोंडूजी खाना चला फिर. चला आता आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.